सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित. पुढील 15 दिवसांमध्ये मागण्यांची अधिसूचना काढून देण्याचं लेखी आश्वासन दिल्यामुळे संप मागे. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ॲप्लिकेशनसाठी वेगवेगळे पासवर्ड्स आणि फेस आयडी. न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला प्रयोगशाळेत नेत फेस आयडीच्या सहाय्यानं मोबाईल केला अनलॉक. नागपूरमधल्या एनजीओमधील लैंगिक छळ प्रकरणाला नवं वळण. रियाज काझी विरोधातील आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांनी फेटाळले. काझी विरोधात धर्मांतरासाठी दबाव आणि लैंगिक छळाचे आरोप. उद्धव ठाकरे विधान परिषदेचे उमेदवार असले तरच भाजप निवडणूक बिनविरोध करणार. मवियानं अन्य उमेदवार दिल्यास भाजप उमेदवार देणार. उद्धव ठाकरे आणि भाजपमधील कटुता त्यामुळे संपणार का? राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेच्या आमदारकीचा प्रस्ताव. पक्ष विलीन करून शिवसेनेमध्ये सामील व्हावं शिंदे गटाकडून मागणी. तर दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हेंचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. रामदास स्वामींकडे राजपाट दिला. भागेश्वर महाराजांचं वादग्रस्त विधान. नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये केलं हे वादग्रस्त विधान. हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावी, 3 स्वतःला ठेवावीत आणि 1 संघाला द्यावं. बागेश्वर महाराजांचं विधान. रिक्षाचालकांच्या मराठीच्या सक्तीवरून वाद पेटला. दहिसरमध्ये संजय निरुपम आणि मनसे आमने सामने. मनसैनिकांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक. राजा शिवाजी चित्रपटातील अफजल खानाला वाघनख दाखवून वध केल्याच्या सीनवरून वाद. सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांकडून आक्षेप. दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी सुद्धा दिलं प्रत्युत्तर. रस्ते खुदाईकामाला नाशिककरांना काहीसा दिलासा. पुढील 6 वर्ष नाशिकमधील खोदकामांवर बंदी. कुंभमेळ्यानंतर नवीन रस्ते खोदकामास महापालिकेने दिली स्पष्ट मनाई. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.